रामाशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे मायबाप. भारत देशाची व्याख्या रामाशिवाय परिपूर्णच होऊ शकत नाही. राम म्हणजे तेज, राम म्हणजे त्याग, राम म्हणजे तप, राम म्हणजे तत्व, राम म्हणजे तर्क, राम म्हणजे तितिक्षा, राम म्हणजे तारुण्य आणि राम म्हणजे तलवार. विडल कोण होता राम राजा? भक्तांचा तारक, दुर्जनांचा मारक आणि सत्याचा धारक म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम. भारत देशाची व्याख्या रामाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि जो राम का नाही वो किसी काम का नाही. विडल रामाचा असेल तरच आमच्या कामाचा आहे. आणि ज्याच्या जीवनात राम नाही त्यांनी जगण्यातच मजा नाही. माणसं का मेल्यावर सुद्धा म्हणतात त्याच्यात आता राम राहिला. म्हणजे पहिला होता पण होता तर कळला नाही, गेल्यावर आरडून उपयोग नाही. विडल ऐका रामनामाची ताकद. सकाळी सकाळी माणूस गावात आला, स्नान केलं, मारुतीचं दर्शन घेतलं, मित्र भेटला, राम राम. सुरुवात सुद्धा कोणत्या शब्दाने होती? राम. आणि माणसाच्या जीवनाचा शेवट सुद्धा काय? राम नाम. हा तिकडे बी शेवट राम नामच आहे. त्याच्या पुढचा आहे का वारकरी सम्राटाचा मुख्य देव आहे पांडुरंग परमात्मा, पण तिकडे प्रभू रामचंद्रांची प्रतिमा आहे. मुख्य देव जरी पांडुरंग असेल तरी वारकरी सम्राटाची भजनाची सुरुवात कोणत्या शब्दाने? रामकृष्ण हरी राम. आणि भजनाचा शेवट सुद्धा ज्ञानदेव तुका राम. सुरुवातीला बी राम आणि शेवट बी राम. मधी राम आठवत नाही हे दुःख आहे. वेडा कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसाने प्रसन्न कसं राहावं हे रामाकडून शिकावं. हा अरे वडिलांच्या वचनासाठी, वडिलांचं वचन सत्य करण्यासाठी मायबाप वनवासाची शिक्षा स्वतःच्या अंगावर घेतली. काय काय मन मोठं असेल. ऐका बरं का, कोणत्याही परिस्थिती हसत राहिलं पाहिजे हे रामाकडून शिका. वनवासात निघाले आणि राम हसत निघाले. अयोध्येवासियांनी प्रश्न केला, प्रभू वनवासाला निघाले ना हसताय का? प्रभू रामचंद्र म्हणले, हसू नाही तर काय करू. मी जर महाग बघून जर रडलो तर माझे पिताश्री म्हणतील माझ्या वचनावरून वनवासाला निघाला तो हे रडत, म्हणून मी महाग बघून रडू शकत नाही. वर पाहून जर रडलो तर सूर्य म्हणेल माझ्या वंशात रडका राजा निपजलाच कसा, म्हणून वर पाहून रडू शकत नाही. खाली पाहून जर रडलो तर धरणी माता म्हणेल रडका जावाय मिळाला. सासू बरं का ही पृथ्वी, प्रभू रामचंद्र सीतेचा जन्म या धरणी मातेतनं झालाय. सासू म्हणेल रडका जावाय मिळाला. आणि पुढं पाहून जर रडलो तर तो रावण म्हणेल माझ्या संग युद्ध करायला आला रडत, म्हणून मी कुठंच पाहून रडू शकत नाही, म्हणून मी हसत निघालो. कायम प्रसन्न राहावं, किती दुःख असू द्या तरी परिस्थिती हँडल कशी करायची हे रामाकडून शिकावं. दोचे अक्षराचे काम उच्चारावे राम राम. रामनामाचं चिंतन करा. त्या रामनामात किती ताकद आहे. साधूला, संतांना, भक्ताला, वैष्णवाला विचारू नका, रामनामात किती ताकद आहे. रावणाला विचारा, रावणाला अहो भक्तांना मारुत्रांना तर त्यांच्या नामाची ताकद कळालीच. सीता शुद्धी करून महागाऱ्याला बाकी वानरसेनेने हनुमंतराने विचारलं, लंकेत गेल्यावर एवढ्या माता मावल्या बघितल्या, मग तुम्हाला काम निर्माण झाला नाही का? हनुमंतराय म्हणले रामाचं काम करायला गेल्यावर ह्या कामाचा विषय राहिलाच कुठं. मुखात रामनाम असल्यावर काय आणि काय ताकद होती हनुमंतरांना सुद्धा. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करण्यात गप बसतात, नको रे गाव दुसऱ्याचे झपके होते आपल्याला येडेवणी करायला ग. पण हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. दाढी जाळली, दाढी जाळल्या मिशा राहिले असत्या का? भरत महाराज दाडा दाडाच पेटल्या, त्याचं गाव बी जाळलं. जाळेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. काय ताकद होती मायबाप. एवढी ताकद काय होती? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडावर पडला ना, अंजनी मातेच्या दुधाचा थेंब धाड दिशेने दगड फुटत होता. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिलंय का? आता बाटली पोरांना. जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टॉपनात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं.
लहानपणी दुधाची वाटी, पोराच्या तोंडात कोंबाची, पोरगं झुळीत फेकायचं आणि बसायचं वाट्यावर तिकडे व्हॉट्सअप खेळत. ती एकटंच पोरगं झुळीत नसतं पत्र्याकडे बघत वर ह्या करत, त्याला काय शोधणार. बाटलीचं दूध संपलं, बुच्यानं दाताने कुरताना लबराचा तुकडा त्याच्या नारड्यात गुतला. मोबाईल बंद झाल्या, पोराकडे मम्मी आली तोर तर पोराने डोळं पांढरं केलं होतं. एक कुठं नाही का त्या बाटलीचा. त्याच्यामुळे बारकाली पोरं बी बघा पहिल्यासारखी गुटगुटीत राहिली नाही. त्यांची डोकी मडक्यावणे झाल्या, हातपायच्या काड्या सुख करता, दुखा हरता, कमरत दबल्या त्या ढिरीत फुगल्या. ते येड्या बाबळीवणीच वाकडी तिकडी पोरं झाले. तसे रसरशी तजेलदार पोरच राहिली नाहीत. आता आई जीन पॅन्टीवर रे धर्म ठेवला का आपण? तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या तरी जरा बरं वाटतंय. जरा असं भारतीय संस्कृतीची वेशभूषा, असं कुंकू पदर बघितल्यावर तरी जरा वाटतंय. महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे, ह्या पुण्या मुंबईकडे गेल्यावर नुसती उदाशी भरती राहू. कोण कोणाचे कपडे घालतो हीच कळा ना. आणि एक वाक्य सांगतो, आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपणच धोकादायक आहे. आपल्याला बाकीच्यांचा स्वीकारायचा सवय ना, आपलं मातीत घालायची सवय लागल्यामुळे आपलं पूर्णपणे पटांगण झालेलं आहे. पण आपण जर निष्ठा आपल्या धर्मावर ठेवली, बाकीच्या धर्माला कुठं टाईम आहे आपल्याला नावं ठेवायला. आपण निष्ठा ठेवा माय बाप. कपडे कसे घाला हे कीर्तनात सांगायचा विषय, तरी सांगावं लागतंय का? माणसंच इतके रस्ता तळाला गेले. लहानपणी ती बाटली, मोठं झाले मोठी बाटली. आणि एकदा मोठ्या बाटलीस नादा लागल्या, त्या आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेताड हरिपाठ बंद पडतंय. बंद करा हरिपाठ. हा, गांधावाले काय लायकाचे तर आम्हाला माहिती. हा, त्यांचं सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडे. हा, आणि त्यांच्या दमा असेल तर त्यांनी पिऊन दाखव. मग त्याच्यासाठी बुका तापला का? तू 65ची पिऊन आमचा अध्यक्ष झाला का? पिणारी चित्रे असते. 2 म्हातारे पारावर बसले. एक मला होय दारू पेल्या खोकला जातो करा, दुसरा मला 100% जाणार. म्हणला कसं काय? अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घाली निघले, ही गाली. पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगतीत राहा. तरुण पिढीला विनंती, अमृत महोत्सव चालू आहे, अमृतासारखं जीवन जगा, अमृत पिया, दूध. हा, ती वाईट कशाला पेता? व्यसन फॅशन वाईट टोकते तिसन, तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू प्याला लेवर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवा. ना तर सुरुवातीला पाचत्यान ताडी, तुमची वाळताना नाडी, दारूच लावत्यान गोडी, इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्णदायी साडी, अर लावण्या त्या दारूला काडी, धरण्यानं तुकोबाची जोडीन, मग कळण परमार्थाची गोडी. व्यसनाच्या हारेतून आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वारकरी बसून हरिपाठ वाचा ना. एक सांगतो, सप्ताह किती मोठा केला, महाराज किती मोठे आणले, ह्याला 0 किंमत आहे. 8 दिवसाच्या सप्तेत किती तरुण मुलाने व्यसन करायचं सोडून दिलं, हा खरा सप्ताह आहे. माणसात बदल काय झाला? किती तरुण मुलं माळकरी झाली का? नुसतं फक्त वदनी कवळ घेता ह्याच्यासाठी, चपात्या मुरगळायसाठी सप्ताह आहे का? बदल किती झाला? अमृत महोत्सव चालू आहे, 8 दिवसाचा सप्ताह आहे. मग 8 दिवसाच्या सप्त्यात भरत महाराज कमीत कमी 16 तरी माळकरी गावात वाढव ना. हे का दादा? 8 दुने 16. मी म्हणतो नका का रोज 2 वाडा, 8 दिवसात 8 तरी. हातकरी गुरुजी, एक कीर्तन झाले, एक तरी माळकरी नाही. फक्त वदनी कवळ. आपल्याला तेवढंच ध्यानात आहे. अरे हे सप्त्याचं उद्दिष्ट नाही, रिझल्टच येत नसेल. कीर्तन काय ऐकता? मी तर उलट सांगतो, कीर्तन कमी ऐका. तुम्हाला कीर्तनाचा लय ओव्हरडोस झालाय. उठसूट कीर्तन, जन्माला कीर्तन, मियाला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, पूजेला कीर्तन, बड्डेला कीर्तन, वस्तुशांतीला कीर्तन, गंगापूजनाला कीर्तन, गोड जेवणाला कीर्तन, सप्त्यात बी कीर्तन, झिटॉकीला कीर्तन, यूट्यूबला कीर्तन, फेसबुकला कीर्तन, कोणता सोशल मीडियाचा ॲप ओपन करा, आलीच महाराजाच्या क्लिप, असं वागा, तसं करा, हे करा, ते करा. महाराजाची आम झाले, आरडून तुम्ही पियाक झाले, टेटस ठेव बदलायचं कुणी? ही फार महत्वाचा मुद्दा आहे ना. रिझल्ट कुणाला येणार आहे बुवा, ही फार विषय चिंतन करा. नुसते मजा म्हणून सप्ते करून आता का बदल किती झाला बुवा, हा ही फार महत्वाचा विषय. आणि तुमच्यात बी बदल होतो, पण मंडपात हाय तोवर ह्या कमानीच्या आत खरे पटले, हा नको रे, व्यसन करणं वाईट आहे. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून गप्पा सुरूच. लय लांबून लांबून महाराज येतात र, हा लय आरडतात बुवा. गावकऱ्याने औंधा निवडून निवडून महाराज आणल्यात आहेत. आणि वाजवणारी बी लय हानीत होती रे. आणि मस्त कार्यक्रम झाला बा. अरे दुसरा म्हणलं, त्यांनी सांगितलं ना व्यसन, गप सांगतच असते ते, होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागल्यावर त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहेत म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. त्यांचं नको मानाव घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो. तंबाखू खाऊन मोकळा, नका करो नाश आयुष्याचा, राहिली
काय बदल केला बा नाही ऐकले गायले गीत धरले लाज सांडले हित नावडे पुराण बैसले संत केले बहुत परनिंदा. काय परिवर्तन झालं आयुष्यात हे विचार करण्याची गोष्ट आहे. पण तरुण मुलांना विनंती, निर्व्यसनी जीवन जगा, हनुमंतरांसारखे शरीर संपदा कामा. हनुमंतरांची जेवढी ताकद आहे रामनामाची ताकद आहे. दगडावर रामलेलं दगड पाण्यात तरले. ऐका बरं का रामनामाची ताकद. दोची अक्षराचे काम हे तर विषय चालला. उच्चारावे राम राम. त्या रामनामात किती ताकद आहे ह्याच्यावर सांगतो. दगडावर रामलेलं दगड पाण्यात टाकली, दगड पाण्यात तरले. निम्मा शितू तयार झाला. कोणीतरी त्याचा फोटो काढला आणि ती व्हॉट्सअपला टाकला. लंकेत एक राक्षस बसला होता व्हॉट्सअप खेळत आणि त्याच्या ग्रुपला ते फोटो आला. त्याने झूम करून बघितलं, म्हणा दगडावर काय लिहिले राम. म्हणला अरे बापरे, नावानी दगड तरतात का काय. आणि त्यांची मंडळी आपल्या मालकाने इकडं आणली आणि त्यांच्या संग युद्ध करायचं. अरे बापरे, शत्रू सामान्य नाही. दुसरा म्हणला काय म्हणणे, काय म्हणणे वाचायचं असेल ना तर म्हणला पक्ष बदलल्याशिवाय पर्याय नाही. ईडीपासून जर वाचायचं असेल आपल्याला धनाधन उड्या टाकावं लागत्या राजा. आता दुसरा पर्याय नाही दिसत बाळा हो. ही काय सामान्य आहे का काय म्हणले. नावाने दगड तरतात भाऊ म्हणले. आणि आपल्या बी मालकाला कळू नाही काला त्यांची मंडळी आणायची इकडे पळून. अरे ते म्हणले मग काय म्हणे, काय नाही म्हणले. म्हणले रातोरात पक्ष बदल. अरे म्हणले आपण फुटू. म्हणले फुटल्याशिवाय प्रगती होत नाही. एका ठिकाणी थांबून मी जमत नसतं. पण म्हणले सांगून फुटू. गुपचूप गुवाहाटीला जाण्यात काय मजा आहे का म्हणले. आपण बंड करू म्हणले, फुटूच पण जरा सांगून. राक्षस त्यांचा मोर्चा रावणावर. सरकार आमच्या मागण्या मान्य करा. काय म्हणणे बोला. रामनामाने दगड तरतात तुमच्या ती ताकद. रावण म्हणला इकडं बी पोचली काय बातमी. काय पुरावा हे बघा म्हणले मोबाईलवर फोटो आलाय. पुराव्यानिशीच आलेत की र. रावण बी धूर्त राजकारणी होता ते बी सोपा होता काय. ते मला फक्त रामातच ती ताकद आहे काय. रावण म्हणतात रावण मी सुद्धा पाण्यावर दगड तारू शकतो. म्हणजे आम्हाला डोळ्याने बघायचे. चला त्यांचा तिकडून शितून ह्यांचा हिकडून शितू. रावण त्याच्या मागे ते गबाळ सगळं घोषणा ते नुसता धिंगाणाच. रावणाने दगड हातात घेतला आणि दगड पाण्यात टाकला. रावणाने दगड पाण्यात टाकला, पाण्यावर दगड तरला. आणि मग बाकीचे म्हणले वा लाट कुणाची असू द्या नंबर आपलाच लागणार. अरे दुसरा म्हणलं एक मोकळा दगड तर ह्याच्या बसल्यावर बुडून म्हणजे लोक कुठं डोकं लावते. रावण मला बसून बघा. एक जण बसून बसला तरी बुडला नाही. बस म्हणले विषय संपला. म्हणले आता किती त्रास झाला तरी आता म्हणले पक्ष बदलायचा नाही आणि आता परत कधी संशय घ्यायचा नाही. म्हणले आपण बी काय कच्च्या माणसाच्या पार्टीच्या माणसात काय म्हणले बा. रावणाच्या हातून बी दगड तरतात. मग काय पेताडन त्यांना दारून डीजेन संध्याकाळी मिरवणूकन धिंगाणन. मिरवणूक संपली. रावण घरी गेला, जेवायला बसला, घास म्हणला मुखात घालणार. मंदोदरी म्हणले मालक तुमच्या हातून दगड तरलाच कसा. कारण मालकाची खरी क्वालिटी हा मंडळीलाच माहित असते. तुम्ही गावात किती गप्पा हाना कडक टोप्या घालून नाही, तुमचं पूर्ण आधार कार्ड त्यांना माहित असेल. मंदोदरी म्हणली ही मरणाचं पापी ह्याच्या हातून कुठे दगड तरत असतात का. पण कसं काय तरला बो सांगावंच लागेल. रावण म्हणला मंदोदरीला हो मरण पण तुला सांगणार. ती म्हणे कसं काय. आता शेवटी राजहट्ट बालहट्ट स्त्रीहट्ट पुरावा लागतो. ऐक मंदोदरी आपल्या सैनिकांचं मनोबल खचू नये म्हणून मी राजकारण केले. काय केलं दगड हातात घेतला आणि मला माहिती आहे माझ्या हातून दगड बुडणार आहे. पण मी दगडाला बोललो आहे दगडा जर पाण्यामध्ये बुडाला तर तुला रामनामाची शपथ. रावणानं दगडाला दगड पाण्यात बुडू नये म्हणून रामनामाची शपथ घातली आणि रावणाच्या हातून दगड तरला. मला सिद्धांत पुढचा सांगायचा आहे का. अरे संतानं भक्तानं वैष्णवानं रामाला मानणाऱ्यानं जर त्या रामावर नामावर विश्वास ठेवला तर पाण्यात दगड तरतात यात नवल नाही. कट्टर शत्रू कट्टर दुश्मन आहे वैरत्व केलेल्या रावणानं त्या नामावर विश्वास टाकला तर राम नामानं सुद्धा रावणाच्या हातून दगड तरली. कारण त्या नामाच्या महिमेला जात पात धर्म भेद लागत नाही. अडुंगाच्या तिसऱ्याच्या नाही वर्ण धर्म याती नामे अवघेची सरती. हे तर सुलभता सांगितली माय बाप. वर्ण धर्म यात हे तर नाही आणि परमार्थामध्ये भेदभावच नाही माय बाप. सकळ अशी येते कलियुगे उद्धार हरीच्या नामे. जातपात धर्मभेद त्याचं राजकारण माय बाप. आणि छत्रपतीने सुद्धा तेच केलं. 18 पगड जातीत मावळ एकत्र स्वराज्य निर्माण केलं. नाही वर्ण धर्म याते नामाचं तेच फळ. आणि हरिदासाला जातपात धर्म नसते बरं.
आवाज कस काय याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदासा 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 बसणारे म्हणते आणि का धावते ते बाई एकमेकावर धावणं नाही ह्याला रक्त आटवावं लागतं. हे एवढं सोपं नाही. गायन वादन सूर ताल जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळलं ते बाबा तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू शिकला नाही. तू पकवाजाची शाई पडली पिठीचा भाता फोडला टाळात बोट गवून घेतली तुझा नख तुटला इन्याच्या तारा तोडल्या तू कोणत्याच कामाला येईना. हे एवढं सोपं नाही. भक्ती ते कठीण शिळावरील पुढे. आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे बी वजनदाराचे टाव करूनचे काय चाललं रे यांचं नेमकं काहीच चाललं नाही. लय सोपं चाललंय. याता याते धर्म नाही विष्णुदासा निर्णय आयसा वेदशास्त्री. ज्ञानोबाऱ्या सांगतात पै भक्ती मेघ जाणे तिथं सान थोर म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बोल सान थोर न म्हणे याचा अर्थ नाही वर्ण धर्म याते जातपात धर्म वरी देहाचे आणि नावे पशूंचे लावो. अरे फक्त माणसंच नाही पशु जरी असतील पण त्यांनी जर नामावर विश्वास ठेवला तर त्यांना तेच फळे. नाही वर्ण धर्म याते नामे अवघेचे सरते. नाम कोणतं घ्यायचं विठोबा रखुमाये. हर बाबाला पुढे या हर बाबाला. बरं का ऐका त्या नाव रामनामाची पावर. रामनवमीचाच पर्व काळ चालू बरं. आपल्या संप्रदायात वार करायला 24 एकादशी सोडून 5 पर्व काळ सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी नृषय जयंती वामन जयंती रामनवमी कृष्णाष्टमी उत्तम उत्तम शिवरात्री अशा रामनवमी आपल्याला पर्व काळे माय बघ. आणि म्हणून रामनामाचं चिंतन चालू आहे. ऐका रामनामाची पावर. समुद्र मंथन सुरू झालं आणि समुद्र मंथनातून विष निघणारे ही बातमी देवांच्या अगोदर देवांच्या बायकांना कळाली. सगळ्या देवांच्या महिला मंडळाला अगोदर बातमी कळाली. बऱ्याचशा गोष्टी आपल्या अगोदर ह्यांना माहीत असतात. आपण जेव्हा बसलो ना बायकोन आज त्या जागा असं असं झालं काय बसा ते जुनं झालं नवीन बोला. म्हणजे त्यांचं चॅनल कोणत्या कंपनीचं आहे बो कुठून नेटवर्कचं जाळे काय सांगताच येत नाही. आपल्या अगोदर सगळ्या बातम्या त्यांना पोच असतात घरात बसून. आणि समुद्र मंथन करायला देव होते. बातमी अगोदर बायकांना कळलं की उद्या समुद्रातून विष निघणारी. प्रत्येक देवांच्या बायकाने आपापल्या मालकाला आदल्या दिवशी दम टाकला. उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघायचं नाही. लक्ष्मी विष्णूकडे गेले स्वामी तुमचं दर्शन घेते उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघू नका. ओके. सावित्री बी ब्रह्मदेवाकडे गेली म्हणले याडेवानी करू नका आपलं वय झाले दाढी पिकली म्हातारपणा जरा सुखाने खाऊन द्या म्हणले लेकरा बाळांना घराच्या बाहेर निघू नका घरातच बसा. पार्वती बी महादेवाला सांगायला गेली स्वामी तुमच्या पाया पडते आपलं गाव वाईट आहे तुमचा स्वभाव बोहळा आहे ह्या गावाच्या नादी लागून तुम्ही फॉर्म भरचान 1.5-2 एकर आहे तेवढी एकावं लागन गुलाल तर आपल्या नशिबात नाही दाताडाव पडचा आणि येड्यावानी करू नका तुमच्या पाया पडते उद्याच्या दिवस घरात थांबा. पार्वतीने महादेवला सांगितलं पण महादेव माझी लहरी बाबा ती काय बायकोचं ऐकत होते. ती म्हणजे बस तू सांगणार आणि मी ऐकणार माझा मी बघतो मी नाही घरात थांबू शकत. गेले ना बाहेर समुद्र मंथनातून निघालं विष. आता ही इंद्रचंद्र जी आहेत ना ही चॅप्टर देव राजकारण करायला. ती म्हणले ही विष कोण पिंडर म्हणले लावा विष्णूला फोन. तर म्हणजे कौरी क्षेत्राच्या बाहेर आहे मोबाईलच बंद करून टाक. ब्रह्मदेव म्हणले स्विच ऑफ म्हणजे बाकीचे दिवस म्हणजे एक वाघ आलाय बाहेर. कोण भगवान शिवजी म्हणजे ते पेतेन का विष पिणार नाही म्हणले पाजावं लागेल.
आणि म्हणले कस काय? ही म्हणले प्रसन्न करावं लागेल. आणि म्हणले प्रसन्न कशाने होते? प्रसन्न करण्याचं सगळ्यात सोपं साधन म्हणजे स्तुती. स्तुती केली की माणसाचं कामच झालं. हा, किती भिकारी असू द्या, त्याला नुसतं गावात आलं म्हणायचं पाटील या, ते म्हणतो ह्यांना चिहा द्या. अरे पहिली उदारी मी ठेव ना, कवर लोकांची उदारी ठेवतो. म्हणजे पाटील म्हणलं की काम झालं. फक्त म्हणायचं वा 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 म्हणलं की माणूस येडाच. तसं महादेवाची केली ना स्तुती बाकीच्या देवाने सुरू म्हणलं आहा हा, तुमच्यासारखा काय देव आहे का? बाकीचे देव, पण तुम्ही निमित्त चार्जिंग तिथंच झाली महादेवाची. म्हणजे काय म्हणे आहे का एवढा अधिकार? अख्खे सगळे देव गावात राहिलात, पण तुम्ही गावाच्या बाहेर भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती. आहे का एवढी डिरिंग बाकीच्या देवांमध्ये? वैकुंठावनं स्वर्गावनं आलेली गंगा स्वतःच्या जटेमध्ये धारण केली. काय पावर! चंद्र डोक्यावर मुक्कामाला भालचंद्र, वाघाचं कातड अंगाला गुंडाळले. बाकीच्या देवांना दोनच डोळे, तुम्हाला त्रिनेत्र आहेत. हिमालयासारखा सासरा, पार्वती सारखी मंडळी, गणपती सारखा पोरगा, आहे का एवढी ताकद? महादेव म्हणले बस काम बोला म्हणले. आता ओरलोड झालं म्हणले, मरण मी आता. ओर स्तुती बी काही कामाची नाही म्हणले. तुम्ही काम बोला म्हणले. काहीच काम नाही म्हणले. विष म्हणले कुठेही विष, जेच गाटा गाटा हाणलंय म्हणता. विष पेले, पण जोपर्यंत विष शरीरात जात नाही तोपर्यंत विषाची काही ताकद चालली नाही. महादेवाचीच ताकद फॉर्म मध्ये होते ना. पण विष शरीरात गेलं की त्याने झटका दावला, शरीराचा दाह सुरू झाला. महादेवजींचे डोळे लाल झाले, डोळ्यातनं पाणी. आणि महादेवजीने डोळे उघडून बघितलं तर जे देव विष पाजायला होते ना सगळेच गायब. महादेवजी म्हणजे आता होते राव, आणि एकाएकीत गायब झाले. आणि त्या दिवशी महादेवजींना आठवलं, सुख में सब साथी दुःख में ना कोई. अरे माझी परिस्थिती चांगली होती तर सगळे देव माझे वर्णन करत होते. मी विष पेलो, माझ्या शरीराचा दाह सुरू झाला तर एक सुद्धा थांबला नाही. त्यावेळेस महादेवजींना प्रमाण आठवलं की कुणी कुणाचं नाही. नाही रे नाही कुणाचं कुणी नाही रे. एक सांगू का, तुमची परिस्थिती जर चांगली असेल ना, लांबची माणसं सुद्धा जवळ येतात, म्हणतात ते आमच्या जवळचा पाहुणा आहे. आणि तुमची परिस्थिती जर खराब असेल तर जवळचे सुद्धा लांब जातात, म्हणते त्यांचं आमचं लांबून आहे जवळून. कार नोटाव नाते मोजायला लागली माणसं. सब पैसे घे बाई, दिल का साथी नहीं कोई. अपने पलों में पैसा है तो सब लोग मिठा बोले, पलों में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे. साले सब पैसे के बाई. कोण खातो? धनवंत लागी सर्व मानता आहे. पैशावाल्याला किंमत आहे. नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यामध्ये जर लढाई झाली तर अर्थशास्त्राचा विजय होतो बरं का. त्याच्यामुळे पैसा सुद्धा जरूर कमवा, पण योग्य मार्गाने कमवा. खोटेपणा करून कमवू नका. परिस्थिती चांगली असावं, लांबची जवळ येतात.
महादेवजींची अधिकार होता तेव्हा सगळे देव वा 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 विष पाजले झाले गायब. शेवटी आई वडिलाची आठवण आली, पण आई वडील कुठे आहेत? महादेव स्वयंभूत ना. केला पार्वतीला फोन, पार्वती असं असं झालं. पार्वतीने ओळखलं काय झालं, म्हणजे पहिले घरी या. घेतलं घरी बोलून, सगळे औषधं केली पण गुणच आहे ना. नारद महर्षी भेटायला आल्या, म्हणले काय स्वामी तब्येत केली? महादेवजी म्हणले तुम्ही ग बसा, तुम्ही तर खऱ्या पेना हाणल्यात इथं, जगू द्या म्हणले, आता आम्हाला खाऊन द्या गोळ्या फेळे जरा. आता काय म्हणले, इतकं गाव कुठं वाईट असतोय राव, इतकं काम केलं ह्या गावाचं. मिळाल रस्ते डांबरी बनवले, सिमेंटचे रस्ते, पोल, ह्यांची म्हातारे डोलात बसवली, ह्यांना घरकुर दिलं, आणि तरी मला ह्यांनी पाडलं. माझा पुरा विश्वास सोडवला ह्या गावावरचा. नारदजी म्हणले काय लोकांचं मनात घेता, बचेंगे त्यावर बी लढेंगे म्हणले. तब्येतीचं बघा म्हणले, औषध सगळे घेतले. मी एक औषध सांगू का, गुण येईन का? 100%. काय किंमत औषधाची? फुकट. फुकट म्हणलं की निम दुखणंच बरं महादेवाचं. म्हणले फुकट आहे का? हो. तुमच्या शरीराचा दाह शांत होण्यासाठी नारद महर्षींनी महादेवजींना जे औषध सांगितले ते अभंगाच्या दुसऱ्या असावा तो धर्म, मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भात आका कीर्तन वेस्त्र पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली वेळेस पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृतीमुळे शब्दच कसा आहे, भारत माते की. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही. पण भारत माते की आई म्हणतो आपण. या देशाला का पवित्र विचाराचे माणसात म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून, कपटीपणा इंग्लंडकडून, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कशाचं माझ्या भारताकडून शिकावं. हा, भारतासारखी संस्कृती नाही. आणि भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडल्यात राजे? माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा.
अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहेत. शून्यातनं स्वराज्य निर्माण करेल. तलवारीचं नाव भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा टाळी. टाळी. कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा मेलाच्या माहेरी, रणात फिरली ना करी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलूम करत्याच्या रक्ताने ती आली. शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर तो महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला, शिवाजी लागे आजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवा रात्री शिरले, बघून शिवा मर्द खान मनी घाबरले. केला शाहिस्त्यावर वार, त्याची कुठली बोटेचा, वजनदार राष्ट्रातली आपण माणसे शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्यात सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. विडवलं वजनदार राष्ट्रातली आपण माणसे म्हणून विचार उच्च ठेवा, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा. हे तरुण पिढीला विनंती. व्यसनापासून दूर राहा तर तुमचे लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झालेत कमी, त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड आणि पुरींच्या आयला आले मार्केट. पुरींच्या आयला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आता डायरेक्ट सांगतात आमची मुलगी कुणाला द्यायची नाही. मुलगा देसा छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. हां, तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता का? आणि मुलांना सांगतो क्वालिटी ठेवा,
डॉक्टर, इंजिनियर, IPS, पेशा कलेक्टर, प्रांत, आर्मीत भरती, नियत भरती, पोलीस खात्यात भरती, नाही नोकरीला, दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा, चांगल्याच्या संगतरा, पुरीच्या बापाचा फोन इन, कधी लग्न करायचं, क्वालिटीला वे काय किंमत आहे का नाही, बोमलेत फिरतो, थोबाडात मावाटा हवे जातो, 10 रुपये तो आईला उलट बोलतो, बाबा डोळं वाटतो, गावात भांडणं करतो, कोण पुरेचं वाटूल करा मोकळे, तुला बघितलं तर DJ वाल्याला घाम सुटतोय, असलं तर पियाले अंग हलिवतोय, हाय त्या नवर देवाला ते कळतं लग्न, ती भांबावलेलं असतं, चष्मा लावतं ना आबाळाकडे बघत ह्या करतं काळा चष्मा, आणि 4-5 पियाताडे त्याच्याकडे बाटल्यासाठी पुढे पुढे करा, 2-4 जण गुंड्या लावा, 2-4 जण बुटाच्या दोऱ्या बांधा, 2-4 जण त्याचा घाम पुसाय, त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखालीत मी इंद्रच झालो, अरे इंद्र नाही तू दल इंद्र, तू कसा इंद्र, तुला रुपये कमावायची आक नाही, बापायची इष्ट मजा जेव्हा काय DJ वाजला, घोडा ओदाळा, नाचा नाचा, नवर दिवस घेऊन गेला, ते बघितलं मोबाईलवर, आमच्या जिल्ह्यात झालं, नगर जिल्ह्यात नवरदेवस न्यायला लग्नातून 3 किलोमीटर रेड्या बावळीत पडला होता नवरदेव, दुसऱ्या दिवशी गावला, त्याला वडू बाहेर काढलं, त्याचा एकच तडाक, नवरी कुठे, लोक म्हणे तिचं कालच झालं, म्हणलं मी आता काय करतो, असाच DJ पुढे नाचाय मोकळा राहा, आता काय करतो, क्वालिटी कमवा, उठ तरुणा जागा होऊन, वारकरी संप्रदायाचा धागा हो, तरुण मुलांना एकच विनंती, शिवजयंती करायची तर त्यांच्या विचाराची जयंती करा, आज सगळ्या राष्ट्रपुरुषाचे, संतांचे, महापुरुषांचे सगळे फोटो आपण या मंडपाच्या कडेने लावलेत का, तर त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये यावेत, यासाठी धर्म मंडप आहे, आणि या तरुण पिढीच्या खांद्यावर हे सगळे असणाऱ्या धर्माची पालखी आहे, जुन्या मंडळीने 75 वर्ष हे सप्ते टिकवले, त्यांचे आपल्यावर असलेले उपकार आहेत, पण ही परंपरा पुढे चालवण्यासाठी तरुण मुलं या धर्मकार्यात येणं काळाची गरज आहे, आणि गावातले सगळे तरुण मुलं बहुसंख्येने धर्मकार्यात आहेत, एकदा तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजव मायबाब, हा तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातेचे आहे शान, ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातेचे उंच होईल मान, विडवलं आणि म्हणून एक वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं, तुमच्या गावात एकी झालेला एवढा अमृत महोत्सव केला तर सध्या तालुक्यात 4 सप्ताह करतो, 5 वेळी कोडणी केला तसा करा, एकीची ताकद आहे मायबाप, एक राहिला शिका, सुशिक्षित माणूस द्राक्षे गेला, कशी द्राक्षे 50 रुपये किलो, म्हातारी बसली होती काय, हे घेणारा म्हणला किंमत कमी कर ना, म्हातारी म्हणली खालची जी मोकळे आहेत 5 रुपये किलोने घेऊन जा, क्वालिटी तीच, मग किमतीत का बदल, हे द्राक्षांचा घड आहे, ह्यांचा एकात एक जीव गुंतला आहे, हे किती संकट आले तरी एकमेकाला सोडित नाहीत, हे सुखासंग दुःखासंग कमी जास्त धावून जातात, रात्र अपरात्र एकमेकाच्या हाक्याला ओढ देतात, म्हणून हे 50 रुपये किलो, आणि खालची जी मोकळे आहेत ना ह्यांनी भाऊबंदच चोपले आहेत, तो फोकाट म्हणलं तरी घेऊन जा, म्हणजे मोकळ्या द्राक्षाला जर पाटीत किंमत नाही तर मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का, म्हणून एक राहा, आणि माझ्या ज्ञानोबाने सगळ्यात मोठा हाच चमत्कार केला, मिळविले मांदी वैष्णवाची, मिळविले मान जयाने गातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची मांदेळी एकत्र केली माझा, आणि काय केलं ज्ञानोबाने, ही मांदेळी एकत्र न पाहे याती कुळाचा विचार, 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 न पाहे कुळाचा विचार,
मेळविली मांदी वैष्णवांची, वैष्णवांची मांदळी एकत्र करताना माझ्या ज्ञानोबारे न पाहे या ते कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. आणि त्या ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारात त्यांच्याच विचारानं हा भव्य दिव्य सोहळा चालू. एक वाक्य सांगतो. मगाशीच मी सुरुवातीला जरांगे पाटलांचं आगमन झालं त्यावेळेस सांगितलं, सध्या सगळीकडे अस्थिरता आहे. स्थिर करण्याची ताकद फक्त या संप्रदायात ज्ञानोबाऱ्या तुकोबारांचे विचारच आपल्याला तारणार आहेत. म्हणून या संप्रदायाचा धागा व्हा. 5 मिनटं ज्ञानेश्वरी वाचवा, 5 मिनटं गाथा वाचा, 5 मिनटं रामकृष्ण हरी नामाचं चिंतन करा. 24 तासातले 15 मिनटं आपण देवासाठी, धर्मासाठी आणि आपल्या कल्याणासाठी द्या. तेच आपल्याला संत विचारानं भगवंताचं चिंतनच फक्त आपल्याला तारणार आहे. विडल आणि यासाठी एक विचार ठेवा, गावागावामध्ये एकी ठेवा, घरात एक विचार ठेवा. आणि घरात एकी राहण्यासाठी एक वाक्य सांगतो जाता जाता. इथं ब्राह्मण काका आहेत का कोण? माझ्या काकाला नेहमीच सांगणे, लग्न जमय त्याने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं त्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं व ते कसलं बी असू ते समजूनच घेतं. त्याचं लय हाल होत्यात. ते आईकडे गेले की आईसारखंच बोलतो, बायकोकडे गेले की बायकोसारखंच बोलतो. आईला म्हणतो तुझंच कर रे, बायकोला म्हणतो तुझंच कर रे. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं रे. मरण का हो चिमणीवणी व तोंड झालं तर त्याला सांगता येईना, बोलता येईना. आईला बोलावतं बायकोला राग, बायकोला बोलावतं आईला राग. लय अवघड झाले. पण करे आणि मग मुलांना बी 3 वाक्य सांगतो. आई खुश, पत्नी खुश. त्यासाठी 3 वाक्य ऐका. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही.